हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आवरलं का तुमचं? माझं आवरलेलं नाही आहे. हा सकाळचा टायमिंग आहे बरं का. आज मी सकाळीच बसली कारण आज पूजा वगैरे नव्हती, समजू शकता. मंथली प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यामुळे. तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की लोक सिमेंट देतात, बरोबर की नाही. JK सिमेंटवाल्याकडनं हे गिफ्ट आलेलं आहे, बघू शकता. उलट दिसत असेल तुम्हाला, उलट दिसत असेल नक्कीच. हे बघा, उलटच दिसते. JK सिमेंटवाल्यांनी हे गिफ्ट दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, रात्री फोडला येतो. तर आता सिमेंट सोडून ह्यांनी JK सिमेंटवाल्यांनी हा नवीन बिझनेस सुरू केलेला आहे. तर हे आहेत कुकीज बरं का. 2 प्रकारचे कुकीज आहेत. हे चॉकलेट फ्लेवर आहे आणि हा एक आहे. तर असे 2 प्रकारचे कुकीज आहेत बरं का. तर कसे वाटतात सांगा. हा JK सिमेंटवाल्यांनी नवीन बिझनेस सुरू केलेला आहे. तर हे बघू शकता. तर टेस्ट छान आहे, आवडलं मला. आणि हे गिफ्ट आहे बरं का. हे काय आपण आणलेलं नाही आहे, गिफ्ट आहे. तर असं तुम्हाला वाटेल JK कंपनीकडनं ह्यांना गिफ्ट कसं. तर तुम्हाला माहिती आहे, मुलगा जॉबला जातोय. तर तो जॉबला जातो, त्यामुळे त्याच्याकडे सगळे कामं असतात ना. म्हणजे सिमेंट मागवणं, स्टील मागवणं. कारण तो बिल्डरच्या इथे मॅनेजर म्हणून आहे. तर त्यामुळे त्याला सगळं मागवावं लागतं. तर त्याला हे काल JK सिमेंटवालेच्या कंपनीमार्फत एक व्यक्ती आला होता. त्याच्यासोबत सेल्फी वगैरे घेतल्या आणि त्याला हे गिफ्ट देऊन गेला आहे. तर असं आहे ही गिफ्ट. तर तुम्हाला वाटायचं JK सिमेंटवाल्यांचा आणि यांचा काही संबंध. आपला काही संबंध नाही आहे. तर आता हे JK वाल्यांचं झाले. आता बिर्लावाले येणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. तर त्यांनी जर असं काही गिफ्ट वगैरे दिलं तर ते पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर कुठेतरी मला आता वाटायला लागले की मी जो त्याला पार्ट टाईमचा जॉब दिलाय ना, ते एकदम बेस्ट आहे आणि छान आहे. म्हणजे जिथे तो जॉब करतोय तिथे त्याला भरपूर शिकायला भेटणार आहे आणि अनुभव भरपूर येणार आहे. त्यामुळे कदाचित ती गोष्ट माझ्यासाठी चांगली ठरली. आणि राहिला प्रश्न, मला माझ्या सगळ्याच लोकांनी सांगितलं की वाईट लोक खूप कमी आहेत, चांगले लोक जास्ती आहेत. शुभचिंतक माझे जास्ती आहेत, त्यांनाच लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. परंतु मी खरंच सांगते, जर का मला म्हणजे नाही का, मला जर काही अडचणी नसत्या ना, ह्या यूट्यूबकडं मी डोंकवून सुद्धा बघितलं नसतं. ते पण सांगते, माझी काही अशी अडचणी आहेत, मजबुरी आहेत. आणि मला स्वतःला पण सोशल मीडियाची आवड आहे. मी तर तुम्हाला पहिलं पण सांगितले, मला ज्या वेळेला पण काही अडचणी प्रॉब्लेम नव्हत्या त्यावेळेला सुद्धा मी सोशल मीडिया यूज करत होते आणि करत राहिले. कारण मला आवड आहे. मी टिकटॉकपासून सोशल मीडियावरती आहे, फेसबुक हे ते सगळं होतं. परंतु मी सगळं कमी करत मला आवडते तर 1-2च ॲप आहेत माझ्याकडे, मी ती यूज करते. जर मला काही प्रॉब्लेम आणि अडचणी नसते ना, तर मी हे यूट्यूब इतकं घाण आणि त्रास देणारं मानसिकदायक आहे की इथं ना चांगल्या लोकांची खरंच कामं नाही आहेत यूट्यूबवर. इथं फक्त नासक्या, घाण आणि थर्ड क्लास लोकांची कामं आहेत यूट्यूबवर थांबणं. निर्लज्ज लोकांची पण कामं आहेत. परंतु असो, मला बाकीच्यांना काही बोलायचं नाही आहे. कारण मी स्वतःबद्दलच बोलू इच्छिते की जर मला अडचण नसती ना, तर मी खरोखर इकडं डोंकून बघितलं नसतं आणि यूट्यूब चालवण्याचा प्रयत्न पण केला नसता. परंतु असो,
काय म्हणतात ना, आडला हारी गाढवाचं पायधरी, तसाच काही प्रकार समजा तुम्ही. आणि जे बोलायला येतात ना तोंडवर करून, कमेंट्स करायला, नवऱ्याबद्दलच्या कमेंट्स असल्यामुळं माझं डोकं जास्त फिरतं. कारण त्या व्यक्तीचं मला नाव घ्यायचं नसतं, सनिताप होतं त्या व्यक्तीचं नाव जरी काढलं तरी, म्हणून मला जास्त त्रास झाला. परंतु तुम्हाला एवढा कसा विचार येत नाही आहे की ही महिला 2 मुलांचं शिक्षण करते, मुलांना चांगल्या पद्धतीनं शिकवते, आणि ती पण एकटीच्या सगळ्या जीवावरती घर चालवते. एवढं सगळं करायला मला एवढी मेहनत घ्यावी लागली नसती बरं का. जर का तो जर माणूस एवढा चांगला असता आणि तो जर एवढा इमानदारी असता बरं का, तर माझ्या मुलांना प्रत्येक गोष्टीला तरसावं लागलं नसतं. म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी बरं का, जेवढ्या मी करू शकते, जेवढी माझी हिंमत आहे तेवढ्या मी केल्या. जसं की त्यांच्या मोठ्या मोठ्या डिमांड्स असतात. आयफोनची डिमांड्स माझ्या मुलाचं स्वप्न येते, आणि मला खरंच वेळ भेटला ना तर मला माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण करायचं. कारण त्यानं मला खूपदा मागितलेले आहेत त्या गोष्टी, जसं की आयफोन. सगळ्यात पहिलं त्याचं आयफोनचं स्वप्न आहे, आणि तो खूप वर्षापासून मला 3 ते 4 वर्षापासून तो आयफोनसाठी माझ्या मागे लागलेला आहे. परंतु तेवढी मी नाही करू शकत बरं का. तर काही गोष्टी अधुऱ्या राहिलेल्या आहेत माझ्याकडनं. माझ्या मुलांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाही आहेत, त्या मला पूर्ण करायच्यात. कितीही प्रयत्न करून कष्ट करायच्यात. सगळ्यात पहिलं त्याचं स्वप्न आहे आयफोनचं, आणि दुसरं स्वप्न आहे त्याला 4 व्हीलरचं. तर ती नक्कीच करणार आहे मी. प्रयत्न करून कष्ट करून करणार आहे, ना की कुणाची बदनामी करून, ना की कुणाला खोटं बोलून, कुणाला फसवून. असं काही मी आत्तापर्यंत केलं नाही, आणि इथून पुढं पण मला नाही. मला कष्टावरती जास्त विश्वास आहे, आणि मी पहिले पण तुम्हाला सांगितले, मी लहानपणापासून कष्ट केले आणि स्वतःच्या जीवावर जगत आलेली आहे, आणि मी दुसऱ्यांना सुद्धा जगवले. मी स्वतःच्या कष्टाने मी दुसऱ्यांना सुद्धा जगवले, आणि दुसऱ्यांच्या सुद्धा इच्छा पूर्ण केल्या. परंतु आज मी एवढी ही नाही राहिले की माझ्याच मुलांच्या मी इच्छा पूर्ण करेल. जर हे मधले 3 वर्ष जर मी घरी नसते ना, तर तुम्हाला सांगते मी करू शकले असते माझ्या मुलांच्या इच्छा पूर्ण. परंतु सगळा इन्व्हेस्टमेंट पूर्ण संपलेली आहे, आणि इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली माझ्याकडे सध्या काही नाही. परंतु मी खाऊन पिऊन ओके आहे बरं का. पण लोकांना असं वाटते, जर एवढं सगळं असतं, त्या जर मुलाला एवढी माणसाला जाणीव असती की कमीत कमी आपले मुलं, मेन म्हणजे त्यानं अशा वेळेला घाव घातला होता माझ्यावरती की माझे मुलांचं मेन शिक्षण स्टार्ट. माझी मुलं जसे मोठं होतील तसं तसं मला खर्च जास्ती होता, आणि त्या टायमिंगला त्यानं माझ्या घाव घातला. त्यामुळं मी सगळे हैराण झाले, बाकी काहीच नाही. आणि त्याच्यात मध्येच लगे परत कोर्टाचं. तुम्हाला माहिती, ज्यांनी कोर्टाची पायरी चढली त्याला नक्कीच माहिती असेल की कोर्टाचा खर्च किती असतो, आणि वकील लोक कितकेले फीस घेतात कागदपत्राच्या नावाखाली, कशाच्या बी नावाखाली. छोट्या गोष्टीसाठी 2-2, 3-3 हजार रुपये घेतात ते, आणि फीस तर वेगळ्याच असतात बरं का. परत आपलं टायमिंग वगैरे सगळं वेस्टेज असतं ते सगळ्या गोष्टी. त्यामुळं त्या माणसानं मेन ह्याच्यावरती हे केलं होतं. पण मला हार मानायची नव्हती. मी कमजोर आहे, मी करू शकत नाही, मला हातबल. त्याला असं वाटायचं की मी हिला जर कमजोर केलं, हातबल केलं, तर हिला पर्याय कुठे आहे? आई वडील नाही आहेत, हिला माझ्याशिवाय पर्याय नाही, आणि ही माझ्याकडेच येणार बरं का. असा त्याचा भ्रम होता, आणि मला त्याचा भ्रम तोडायचा होता बरं का. म्हणून मी काय केलं होतं की काहीही झालं, किती बी त्रास झाला, आपल्याला डबल ट्रिपल जरी काम करावे लागले कुठलेही, तर आपण काम करायचे. परंतु हार मानून ह्याच्याकडे जायचं नाही जायचं. कारण स्वाभिमान होता तो एक माझा, आणि मी खूप ही करून बाहेर पडले होते.
त्यांनी मला कोर्टामध्ये केस चालू होती त्या प्लॅनिंगने सुद्धा त्यांनी मला परत घरात घेऊन गेले होते, परंतु ते लक्षात आलं माझ्या आणि नंतर मग मी परत बाहेर पडले मुलं घेऊन, बरं का. परंतु कसं झालं माहिती आहे का, की ज्या गोष्टी होत असतात त्या चांगल्यासाठीच होत असतात. जे माणसापासून आपल्याला काहीतरी मोठं घडणार असतं त्या माणसापासून देव आपल्याला आपोआप वेगळं करत असतो, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हे खरं आहे. ते लोक माझ्यासाठी वाईट होते किंवा मी त्यांच्यासाठी वाईट होते, आता मला ते लोकांना नाही. कारण की तुम्ही लोक म्हणता ना, एकच बाजूने टाळी वाजते का, एकाच हाताने टाळी वाजते का, एकाच बाजूची चूक असते का, ही बाईच अशी आहे, ही बाईच तशी आहे, ही बाईच अशी आहे. तर माझ्यापासून त्यांना काहीतरी होणार असेल, माझ्यापासून त्यांना काहीतरी त्रास असेल, माझ्यापासून त्यांना काहीतरी भीती असेल, म्हणून त्या लोकांपासून देवाने त्या लोकांपासून मला लांब केलं, बरं का. कारण त्यांना वाचवायचं आणि मी वाईट होते, बरोबर. मी जर त्या माणसानं माझ्यासाठी जर एवढं केले तर आज मी एवढं मला त्रास होतात, आजारी असते मी कधी कधी, तरीसुद्धा मी जॉबला जाते, तर गेले नसते रे, बसून खाल्लं असते मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर. एवढं तो कमवतो, बरं का. आणि मुलांच्या पण सगळ्या इच्छा तो पूर्ण करू शकला असता, मागेल ती गोष्ट देऊ शकला असता, एवढं तो कमवतो. तर मला डबल कामं करायची किंवा ती असताना आणखीन दुसरं काहीतरी काम करायची ही गरज भासली नसती, समजलं का. तो जर माणूस एवढा चांगला असता तर. त्यामुळे तुम्हाला त्याचे किती गुण चांगले आहेत हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे, आणि माझे हे गुण किती वाईट आहेत हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती. तर असू द्या, मी जशी बी आहे मी स्वतःसाठी आहे, बरोबर की नाही. आणि मी स्वतःसाठी जगले, मी स्वतःचा विचार केला. तर जर मी स्वार्थी आहे, मी अशीच आहे, मी त्याच्याकडून शिक्षण करून घेतलं, किती शिक्षण केलं रे बाबा त्यानं. माझं शिक्षण तर 10वी माझ्या गावीच केलेलं मी, 1 रुपयाही न भरता, बरं का. आणि कारण ना लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा मी ॲडमिशन तिथंच ठेवलेलं होतं आणि ॲडमिशन माझं काढलेलं नव्हतं, त्यामुळे मी 10वी तिथंच शिकले, 1 रुपयाही न भरता. 11वी 12वीचा प्रश्न राहिला तर 11वी 12वीला सुद्धा 1 रुपयाही न भरता माझं ॲडमिशन झालेलं होतं. अशाच ठिकाणी अशाच सुविधा घेऊन मी शिकले, बरं का. फक्त त्यानं मला जाण्यासाठी परमिशन दिली, ही मी त्याच्यात उल्लेख केला होता की त्यानं त्यावेळेला मला सपोर्ट केला. पुढचं शिक्षण करण्यासाठी त्यानं मला परमिशन दिली, हे सपोर्ट होता, ना की पैसा पाण्याचा. त्यानं मला शिकवलंय, कलेक्टर बनवलंय आणि मी परत कलेक्टर बनले की लगेच एका वर्षामध्ये त्याला सोडून दिलाय, दुसऱ्यासोबत गेले, असं काही प्रकार नाही आहे. तुझा बोलण्याचा हेतू असाच होता. आणि एवढीच भीती वाटते तर लगेच कमेंट्स डिलीट करून पळून जायची काय गरज होती. जर आपण बोललोय एवढं सगळं तर ती कमेंट्स ठेवायची, बरोबर की नाही. कारण ती कमेंट मला आता दिसत नाहीये कालपासून. मला पण ते कमेंटचा स्क्रीनशॉट लावायचा होता इथे, कारण की माझे जे लोक आहेत त्यांना पण वाचून वाटलं असतं की यार एवढं सगळं बघून मग हिला दुःख होणारच की. त्यांना अशा पद्धतीनं सगळं मेसेज म्हणजे नाही का कमेंट्स पास केली मला, की म्हणे मी त्याच्याकडून शिक्षण करून घेतलं वगैरे वगैरे वगैरे, म्हणून मला जास्ती टेन्शन आलं. आणि ज्या गोष्टी आपल्याला माहितीच नाही आहे, परमिशन देणं आणि सपोर्ट करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. सपोर्ट म्हणजे तुम्ही पैसे लावून एखाद्याला शिकवता, तुमच्या बायकोला कुणाला पैसे लावून शिकवता, मोठ्या फीज भरता, मोठ्या हुद्द्यावरती नेऊन ठेवता, आणि जर तिनं तसं केलं तर तिच्यासारखी महामूर्ख कुणी नाही आहे, बरोबर की नाही. परंतु माझं कितपत शिक्षण केलंय आणि माझे कितपत त्यानं खर्च उचललाय हे जरा मला दाखव. आणि 12वीच्या नंतरचं जे शिक्षण आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठमधून मी केलेलं आहे, ते पण सांगते. ग्रॅज्युएशन माझं कधी कंप्लीट झालं आहे, की कसं कंप्लीट केलं आहे मी, सावित्रीबाई विद्यापीठ याच्यातून केले. तर त्याला म्हणजे नाही का सतत कॉलेजला जायची गरज नसते, घरी बसून अभ्यास असतो. म्हणून मी 12वीच्या नंतर जो जॉब स्टार्ट केला तो जॉब करत करत मी माझे ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. तर त्यावेळेला तिथंसुद्धा काहीतरी बहुतेक 400-500 रुपये फीस होती. आणि त्यावेळेला तर मी स्वतः काम करत होते, मी स्वतः ते फीस भरलेले होता. त्या माणसाने त्याच्याकडे एक जरी पुरावा असला ना, त्या माणसाने
की मी जेवढे वर्ष त्याच्यापासून विभक्त आहे तेव्हापासून त्याचा 1 रुपया घेतलाय मी, आणि त्याच्या 1 रुपयात मी मिंदी आहे किंवा माझी मुलं मिंदी आहेत हे त्यानं प्रूफसहित दाखवायचं, तेव्हा त्याला एका बापाची औलाद मानेल. माझ्याकडं जी आहे माझी इन्कम, सगळे स्टेटमेंट आहेत आणि माझे सगळे व्यवहार मी माझ्या अकाउंटवरून केलेले आहेत. त्याच्यामुळं माझं सगळं जी काही माझी मुलं आज जी शिकल्यात किंवा शिकतायत, बरं का, जे काही माझे मुलं शिकतायत, मी शिकवले, त्यांना लहानाचं मोठं केलं, हा सगळा पैसा माझा आहे आणि मीच लावलेला आहे स्वतःच्या कष्टाचा. तर मला कुणी फालतू बोलू नये एवढी अपेक्षा मी ठेवणार नाही आहे, कारण तुम्ही अशा सगळ्या दुःखातनं देवाला सुद्धा जावं लागले. कारण फ्रेंड्स, तुम्ही जर कलर्सवरती सिरियल बघत असाल ना, शिवशक्ती, ती बघा तुम्ही. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे विचार करा, ज्यांनी सृष्टी निर्माण केली, एकच मिनिट, ज्यांनी सृष्टी निर्माण केली ना फ्रेंड्स, म्हणजेच की भोलेनाथ आणि माता पार्वती, ह्यांना सुद्धा प्रत्येक दुःखातून जावं लागले. मी ती सिरियल बघते तसं तसं मला असं वाटायला लागले की यार, देवांना सुद्धा प्रत्येक दुःखातून जावं लागले. आपण तर माणूस आहे, बरोबर की नाही. तर जसं की जो प्रश्न मला वैयक्तिक पडायची लहानपणी आणि आता माझ्या मुलाला पडतात की काय, मम्मी दीदीवर जास्त प्रेम करते आणि माझ्यावर कमी, तसंच शिवपार्वती यांच्या मुलांना म्हणण्यापेक्षा फक्त एकच कार्तिक आहे, बरं का. त्याला तो प्रश्न आहे की त्याचे वडील त्याच्यात आणि त्याच्या भावामध्ये भेदभाव करतात, म्हणजेच गणपतीमध्ये, बरं का. त्यांनी एक म्हणजे तो जो महादेवाची पिंड आहे, त्या पिंडीच्या ह्याच्यामध्ये त्यांची पूर्ण फॅमिली आहे. तर सगळ्यात निमुळता पुढची जागा आहे ना, तिथं त्यांनी अशोक सुंदरी त्यांची मुलगी आहे, तिचं स्थान आहे, बरं का. त्याच्यानंतर तिच्या डाव्या का उजव्या बाजूला गणपतीचं स्थान आहे, आणि डाव्या का उजव्या बाजूला कन्फ्यूज आहे मी, मला सांगता येणार नाही, कार्तिकेचं स्थान आहे, आणि मधल्या साईडला पार्वतीचं स्थान आहे, आणि मध्ये जे लिंग आहे ते भोलेनाथ आहे. तर त्यांनी ज्या वेळेला ते जागा देत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, माता पितांसाठी म्हणजे आई वडिलांसाठी कोणता मुलगा कमी जास्त असा भेदभाव नसतो. आई वडिलांसाठी सगळे लेकरं सारखेच असतात आणि प्रेम सारखंच असतं, अधिकार सारखेच असतात. फक्त काही मुलांना ते प्रश्न पडतात तसे. तर म्हणजे बघा ना, ह्या आई वडिलांना सुद्धा त्या मुलांच्या त्या परिस्थितीमधून जावं लागलं होतं, आणि हे मी मागच्या आठवड्यातच बघितलं. आणि तोच शूट मी केला, त्या सिरियलचा थोडासा शूट केला आणि मी माझ्या मुलाला पाठवला, ज्या वेळेला भोलेनाथ त्यांच्या मुलांना समजवत होते, आई वडिलांसाठी सगळे लेकरं समान असतात आणि अधिकारही समान असतात, म्हणून मी हे स्थान माझ्या इथं दिलेले आहेत असं त्यांनी. तर तसं तो व्हिडिओ मी माझ्या मुलाला पाठवला होता. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, पार्वती माता आत्ताच झाले, ते ह्या 2-3 दिवसामध्येच झाले. पार्वती मातेला असुर 3 असुर होते, त्या 3 असुरांनी अपहरण करून त्यांना घेऊन गेले होते. म्हणजे नुसतं सीतेसोबतच झालं नव्हतं अपहरण, तर ह्या पार्वती मातेसोबत सुद्धा ते घडलं होतं. तर पार्वती मातेला अपहरण करून घेऊन गेले, एक तर त्यांच्यातली शक्ती बाहेर काढली आधी फसवून, आणि मग त्यांना घेऊन गेले. आणि त्यांची अशी इच्छा होती की पार्वती मातेसोबत त्यांना लग्न करायचे, तिघांना पण, बरं का. परंतु जिथे भोलेनाथ आहेत तिथे काही चुकीचं घडणार आहे, बरोबर की नाही. आणि चुकीला माफी नाही आहे. तसंच काहीसं त्या सिरियलमध्ये दाखवलं की मी म्हटलं, ह्या देवांना म्हणजे ज्या देवी आहेत यांच्यावर सुद्धा अन्याय झालेले आहेत, यांना सुद्धा वाईट नजरेने बघितले गेलेले, ह्यांच्यावर सुद्धा सिंतुडे उडवले गेलेले आहेत, यांना सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मग मी तर सामान्य स्त्री आहे, बरोबर की नाही. तर माझ्यावर तर हे होणारच आहे आणि मला पण ह्या परिस्थितीमधून जावं लागणार आहे. परंतु समजवले मी माझ्या मनाला की नाही,
जर देवांना कुठल्या गोष्टी चुकलेल्या नाहीत तर आपण सर्वसामान्य माणसं आहेत, आपल्याला चुकणं. जसं की सचिननं कमेंट्स केलेली आहे तशाच पद्धतीनं माझ्या डोक्यामध्ये 2 दिवसापासून विचार आलेला आहे. जशी मी ती सिरियल बघितली आणि मी सिरियल बघते, ज्या ह्या देवाच्या सिरियल असतात ना ते बघते मी फक्त एवढ्यासाठीच की मला त्याच्यातून काहीतरी माहिती होतं, कशी परिस्थिती असते, देवांवरती सुद्धा कशी वेळ आली होती, देवांनी त्याच्यातून मार्ग कसे काढले, किंवा ह्या माझ्या अडचणीतून कुठला कसा मार्ग मला भेटणार आहे. ह्या सिरियल बघते मी. स्वामी समर्थांची सुद्धा सिरियल मी बघते. ज्ञानेश्वर महाराजांची पण ती सिरियल होती, ती पण बघायची मी असं म्हणजे नाही का, जरी राहत असेल अशी मला सगळा शौक असेल असं नाही का व्हिडिओ वगैरे बनवण्याचा, तरीसुद्धा मला धार्मिकसुद्धा तेवढा शौक आहे. कारण मी सगळ्या गोष्टी करून स्वतःच्या इच्छा पण पूर्ण करते, स्वतःची हाऊस माऊस पण करते आणि स्वतःच्या हॉबीज पण सांभाळते, पण सगळं करून बरं का. ना की मी सगळं सोडून देते आणि फक्त त्याच गोष्टीला लक्ष देते असं नाही. मी माझं छान पद्धतीनं घर सांभाळते, मुलांचं खाण्याचं पिण्याचं बघते, मुलांकडे लक्ष देते आणि देवधर्म करते, त्याच्यानंतर रीतीभाती पाळते, नातेवाईक कुणाची इथं काही झाले काय असेल तिकडं जाते, मित्रमैत्रिणी त्यांच्याकडे काय असेल तर ते सुद्धा करते, जॉब करते, प्लस माझं घर सांभाळते आणि त्याच्यानंतर मी माझ्या आवडी जोपासते की जसं मला आता व्हिडिओ बनवायला आवडतं ह्याच्यासाठी सुद्धा मी वेळ काढते. म्हणजे माझी लाईफ अशी आहे ना की माझ्या मुलांनी सुद्धा माहिती आहे. माझा मुलगा त्या दिवशीच म्हटला, आजारी असताना सुद्धा तुला सगळं काम परफेक्टच करायचं आहे, 2 दिवस जर तू जो आराम केला आणि काम नाही केलं, ते कामं नाही केले तर काही तुझं बिघडत आहे का. परंतु कसं आहे, मी कधीही म्हणजे आता मोबाईलमध्ये मी अशी 24 घंटे कधी मोबाईलमध्ये घुसलेली नसते. मी माझी कामं करते सगळी क्लिअर आणि मगच मी मोबाईल यूज करते. मी माझी कामं करते मगच मी व्हिडिओ बनवते. असं नाही आहे की ती कामं ठेवते आणि व्हिडिओ बनवत बसते. मला खूप म्हणजे सगळ्या गोष्टी हँडल करायची सवय झालेली आहे. त्याबरोबर ही आवड आहे ना माझी. आत्ता तरी मला तुम्हाला सांगते मागच्या वर्षीपासून म्हणजे जसं की एवढं सगळं झालं पण मी कधी असं स्वतःला बदल नाही केला किंवा स्वतःला असं हे करून घेतलं नाही. पण ही जी प्रकार झाला ना मागच्या वर्षीचा, तेव्हापासून माझ्यामध्ये बदल झाला आहे. म्हणजे एकच बदल झाला आहे की सोशल मीडियावरती मी जास्त ॲक्टिव्ह नसते आणि मी जास्त रील्स वगैरे बनवत नाही, मी जास्त असं तयार वगैरे होत नाही. माझं असं हे झाल्यासारखं झालं आहे. तरी पण मी त्यातून बाहेर पडली बऱ्यापैकी आणि परत जोमाने उठली आहे आणि तरी पण हे लोक मला परत पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर असो, आत्तापर्यंत लढत राहिली, पुढंही लढणार आहे. परंतु इज्जत आणि मान सन्मान गमवून लढायचं नाही मला, तो सोबत ठेवूनच लढायचं, काहीही होऊ दे. तर चला फ्रेंड्स, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. कधी कधी होते मी हायपर, कधी कधी खूप राग येतो. मला असं वाटतं यार, ह्या महिला काहीतरी मजबुरी म्हणून येतात, त्यांना इन्कम म्हणून येतात आणि तुम्ही अशी घाण कमेंट्स करता. परंतु असो, सगळेजण म्हणतात घाणकडे लक्ष देऊ नको देऊ नको. हो बरोबर आहे, परंतु काही वेळेला कसं होतं माहिती आहे का, की आपण खूप दुर्लक्ष केले की मग ते लोकांची हिंमत जास्ती वाढते आणि मग ते लोक जास्ती घाण करतात. बरोबर की नाही. तर असो, चला. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.